रामकृष्ण हरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ. जळी दगडा सहित वया तारीला दैशाला, या तारीला दैशा. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला पुरुषार्थ, जेने केला पुरुष. मने रामेश्वर भट्ट तुझ्या, मने रामेश्वर भट्ट तुझ्या. तुका विष्णू नाही तुझ्या, तुका विष्णू नाही तुझ्या. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला पुरुषार्थ. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा 375वा म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव, अमृत वर्ष, सदैव वैकुंठगमन सोहळा. आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं गेल्या 7 दिवस आपण तुकोबारायांच्या चरित्राचा विचार केला. आजचा हा 8वा भाग, श्री तुकोबाराय चरित्र भाग 8. आजचा दिवस हा वारकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे. आजच्या दिवशी श्री संत तुकोबाराय हा इहलोक सोडून वैकुंठाला गेलेत. आणि साधे सुधे वैकुंठाला गेले नाही, तर सदैव वैकुंठाला गेले, असं आमचं वारकरी संप्रदायाचे सर्व संत मंडळी, अभंगामधून, मयपती महाराजांसारखे संत ग्रंथांमधून आणि पूर्वापार पद्धतीने आलेले आमचे सर्व महात्मे सांगतायत. तुकोबारायांचा सदैव वैकुंठगमन झालं. आजचा दिवस म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया. आणि या दिवशी देहू मुक्कामी तुकोबारायांनी भगवंताच्या साक्षीने, संकादिकांच्या साक्षीने, संत महात्म्यांच्या साक्षीने आपला मृत्यूलोकावरचं कार्य संपवून वैकुंठाला गेल्याची कथा आहे. ती कथा आपण बघणार आहोत. गेली 7 दिवस तुकोबा महाराजांचं चरित्र आपण वर्णन करत असताना तुकोबांच्या पूर्वजांचा इतिहास, तुकोबांचा जन्म, तुकोबारायांचा अवतार कार्य, तुकोबारायांचं लग्न, तुकोबारायांची संसारातली अनुकूल परिस्थिती, तुकोबारायांची संसारातली प्रतिकूल परिस्थिती, त्यात भगवंताने तुकोबारायांना केलेली मदत, तुकोबारायांची घेतलेली परीक्षा, संसारामध्ये आलेल्या अनेक अडचणी, लोकांनी दिलेला त्रास, दुष्काळ पडला, खायला अन्न नाही, आपला व्यापार बुडाला, ह्या सर्व गोष्टी आपण बघितल्या. आणि मग असं बघत असताना तुकोबाराच्या जीवनामध्ये आलेले चमत्कार सुद्धा आपण बघितले. पांडुरंग परमात्म्यांनी भामचंद्र डोंगरावर तुकोबांना दिलेली भेट, मंडारा डोंगरावर जिजाऊ जेव्हा तुकोबांसाठी भाकरी घेऊन जातात, तेव्हा जिजाऊच्या पायामध्ये रुतलेला काटा तो भगवंताने कसा काढला आणि कसं दर्शन दिलं, ही कथा बघितली. मंबाजींची कथा बघितली. रामेश्वर शास्त्रींची अनगढ शहाविरीमध्ये आंघोळ केल्यानंतर अंगाचा झालेला दाह आणि तुकोबा महाराजांच्या एका अभंगाने नाहीसा झालेला दाह, ही कथा बघितली. छत्रपती शिवरायांनी पाठवलेला नजराणा आपण बघितला, त्यावर तुकोबारायांचे अभंग बघितले. असं अनेक विविध चिंतामणी देवांची कथा बघितली. शिवबा कासाराची कथा बघितली. लोह गावातल्या अनेक लीला बघितल्या. आणि हे सर्व बघितल्यानंतरही आणखी अनेक लीला बाकी आहेत, अनेक चमत्कार बाकी आहेत. आपल्याला सर्व चमत्कार जरी सांगता आले नसतील किंवा सांगता येत नसतील, तर एक मात्र या चमत्कारातून आपल्या लक्षात आलं की तुकोबारायांचं जीवन हे चमत्कारिक होतं. त्याहीपेक्षा पुढे जाऊन तुकोबांनी जो केलेला लोकसंग्रह आहे, तुकोबांनी केलेला देवाचं गुणगान आहे, तुकोबांनी जनतेजवळ मांडलेली आपली भूमिका आहे, वेदाचं शास्त्राचं असलेलं गुह्य, त्याचं सार जे तुम्हा आम्हासमोर तुकोबारायांनी मांडलं, हा सर्वात मोठा चमत्कार आहे. नव्या सामान्य महिमा संतांचा आहे, तरी खरं आहे, हे खरंच आहे, यात वाद नाही.
तुकोबारायांच्या जवळ देव जेवता, तुकोबारायांच्या हातचं दूध पिता, जिजाऊच्या हातचं दूध पिता, अनेकविध प्रसंगाला तुकोबारावर धावून येतात. हे जरी चमत्कार असले तरी 4 वेदाचं सार बहुजनांपर्यंत, बहुजनांच्या सामान्यापर्यंत, सामान्यातल्या सामान्यापर्यंत भक्तिमार्ग कसा करावा हे सांगण्यासाठी तुकोबारायांचा पंचम वेद जन्माला आला. आणि तो पंचम वेद म्हणजे तुकोबारायांची गाथा आहे. असे तुकोबाराय अनेक महाराज. आपण मी जसं सांगितलं अनेक चरित्र बघितली. आणखी तुकोबारायांचं चरित्र बघायचं तर कोंडोबा महाराजांचं चरित्र आहे, नावजींचं चरित्र आहे, सोबत संताजी जगनाळे आहेत, अनेक वेदाचं चरित्र आहे. अभंगाचा विचार केला तर तुकोबारायांच्या अभंगामध्ये आपल्याला कावडीचे अभंग हा एक प्रकार आहे, ज्यात शंभू शंकराला तुकोबारायांनी 5 अभंग कावडीचे म्हटले. काशी विश्वनाथाला जाणाऱ्या वारकऱ्यांजवळ सुद्धा तुकोबारायांनी काही अभंग पाठवले, ज्यात तुम्ही विश्वनाथ दिनरंग कमी अनाथ हा अभंग आहे. त्यानंतर पत्रिकेचे अभंग आहे. पत्रिकेच्या अभंगावर 2 मिनिटात सांगतो आणि मग वैकुंठ गमनाचं चिंतन करू. तुकोबारायांनी दरवर्षी वारी करावी महाराज. हो, दरवर्षी वारी. आषाढी निकटाला कार्तिकीचाच संपदा सोहळा, नावडे जीवाला लागला टकळा पंढरीचा, पंढरीचा जावे पंढरीशी आवडी मनाशी. पंढरपूरची वारी आली की तुकोबांना चैन पडेल महाराज. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थरथ. असंच वारी करता करता 1 वर्ष असं झालं महाराज. तुकाराम महाराजांना शीत ज्वर झाला, खूप ताप आणि थंडी वाजायला लागली आणि तुकोबांना जाता आलं नाही. तुकोबारायांचं मन त्या ठिकाणी लागत नव्हतं. काय करावं काय करावं. वारीचे दिवस आले की मनच लागत नाही ना. जावंच वाटते वारीला पंढरपूरला. आषाढी आली की वारकऱ्यांची धावपळ आपल्याला माहिती आहे ना कसे करतात. लागला टकळा पंढरीचा टकळा. तुकोबांना तर लागणारच ना हो, पण करायचं काय. प्रकृती साथ देत नाही. शीतज्वर झाला. 1400 टाळकरी 1400 लोक महाराज तुकोबांच्या देहूमध्ये आले की दिंडी घेऊन पंढरपूरला जायचं. पण तुकोबांची ही अवस्था बघून शेवटी संताजी जगनाळे आणि इतरांनी सांगितलं ठीक आहे महाराज. रामेश्वर शास्त्री होते, संताजी जगनाळे होते, आपले मवाळ होते आणि इतरही अनेक लोक होते. त्यांनी सांगितलं महाराज आम्ही जातो पंढरपूरला. तुकोबाराय म्हणतात तुम्ही जाता बरोबर, पण माझं काय होणार. म्हणून तुकोबारायांनी त्या ठिकाणी अभंग काही लिहून दिले भगवंताला. त्याला पत्रिकेचे अभंग असं म्हणतात. तिथे गेल्यानंतर कीर्तन झालं, सर्व झालं. रामेश्वर शास्त्रींनी वगैरे अभंग भगवंताजवळ दिले. भगवंत रडायला लागला. माझा तुकोबा येऊ शकला नाही वारीला. त्याची स्थिती मात्र त्या ठिकाणी वाईट आहे. चिंतातूर झाले भगवान. काय करायचं. भगवान म्हणतात रुक्मिणी माते मला आत्ताच गेलं पाहिजे. कुठे. देहूला. कशाला. तुकोबांना भेटायला. रुक्मिणी माता म्हणतात अहो देवा, आषाढी वारीला सर्व वारकरी इथे आले, तुम्ही जर इथे नसलात तर काय होईल. शेवटी भगवंतांनी गरुडाला आज्ञा दिली. गरुडा जा आणि तुकोबांना इथे घेऊन ये. गरुड महाराज देहूला आले. महाराज तुकोबाराय गावात नव्हतेच, बाहेरच होते. कशासाठी. मनच लागत नव्हतं. पंढरपूरच्या वाटेच्या दिशेने तुकोबांचे डोळे लागले होते. आणि मग त्या ठिकाणी भगवान गरुड आलेत. तुकोबारांनी नमस्कार केला. गरुड महाराज म्हणतात तुकोबा चला, देवाने तुम्हाला बोलावलंय. तुकोबा म्हणतात अहो तुम्ही देवाचं वाहन आहे, माझ्या पांडुरंग परमात्म्याचं वाहन तुम्ही आहे, तुमच्यावर मी कसं बसू. नमस्कार केला. नम्रतेने सांगितलं मी तुमच्यावर बसणार नाही, तुम्ही जा, देवालाच पाठवा. पौर्णिमेचा गोपाळकाला झाला आणि देव नंतर तुकोबाच्या भेटीला आले. हाही एक इतिहास आहे. ही चरित्र कथा आहे. तुकोबांच्या चरित्रामध्ये अनेक चरित्र करत असताना एक चरित्र नाही, अनेक चरित्र आहेत. पण भावणारा प्रसंग तुकोबांचा महाराज. कीर्तन भक्ती, भजन भक्ती, सदैव एकच काम. दिनाला हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस फक्त भजन भजन भजन. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. एकच ध्येय, एकच ध्यास. पंढरीच्या पांडुरंगाचं भजन, रामकृष्ण हरी हे भजन. याशिवाय तुकोबा महाराजांना दुसरं काही आवडतच नव्हतं. फक्त तेवढंच ते करायचे. आपल्याला माहिती आहे लोह गावामध्ये तुकोबा महाराजांचं प्रस्थ खूप वाढलं. तुकोबा महाराज लोह गावाला जायचे. एकदा कीर्तनात तुकोबाच्या कीर्तनात निर्जीव प्रेत आणून ठेवलं.
तेही जिवंत झालं, तेही कथा आहे. अनेकविध कथा. तुकोबराय आळंदीत माऊलींच्या मंदिरात गेले, पक्षी खांद्यावर बसले, पक्षी बसत नव्हते. मग सर्वजण एक आहे, द्वैतवादाचा सिद्धांत ज्या वेळेस सांगतात तेव्हा तुकोबरायच्या अंगावर पक्षी बसले. तुकोबरायांनी आपली मांडी कापून दाखवली, रक्त निघालं नाही, कापूस निघाला वगैरे, ह्या सर्व कथा आहेतच आहेत. पण हे सर्व करत असताना तुकोबरायांनी जागृती स्वप्नी पांडुरंग पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझ्या, एक अनेक न लगे अनेक दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्तापासून पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. असं करत असताना तुकोबराय जगाला उपदेश करायला लागले, बाबा रे, या संसारामध्ये तुम्ही गुंतले आहे, तो फलकट संसार आहे, बाजूला निघा आणि भक्ती मार्गाला लागा. काही भक्त सुद्धा आले, परचक्र चालूच होतं महाराज. दुष्काळाने तुकोबराय पोळलेच होते अगोदर, पुन्हा आणखी दुष्काळाचे दिवस आले, परचक्र आलं, टॅक्स लागायला लागले, कर लागत, तुकोबांना थोडं व्यथित व्हायला लागले. तुकोबराय म्हणतात, मी ज्या कामासाठी आलो भगवंता, मी जिथून आलो आणि त्या कामासाठी आलो, आता असं वाटते की मला वापस गेलं पाहिजे. का हो महाराज? कारण मुळात तुकोबराय आलेत कुठून आपल्याला माहिती आहे, आपण कथा बघितली. तुकोबराय आलेत कुठून? भगवंतानी नामदेवरायांचा अवतार म्हणून तुकोबांना पाठवलं. मुळात तुकोबराय आले वैकुंठातून, आपल्याला प्रमाण माहिती आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. किंवा येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. इथे जगतावर उपकार करण्यासाठी तुकोबराय आले. आणि तुकोबराय म्हणतात, माझंही कल्याण झालं आणि इतरांनाही मी कल्याणाचा मंत्र दिला, आता मात्र इथे मला राहायचं नाही. देवा पांडुरंगा, आता मला घेऊन जा आपल्या गावी. तुकोबराय पांडुरंगाचा ध्यान करायला लागले. तुकोबराय म्हणतात, देवा आता मला ह्या जनतेला दिसू देऊ नको, खूप राहिलो मी यांच्यात. हे बघा, साधू संत गुरफटत नसतात. उपदेश केला, लोकांना मार्गी लावलं, स्वतःच हे झालं की पुन्हा आणखी त्यात गुंतून राहत नाही. माऊली ज्ञानोबारायांनी आपल्याला माहिती आहे 21व्या-22व्या वर्षी समाधी घेतली महाराज. तुकोबरायांचं वय 42 झालं, माऊलींच्या डबल झालं. तुकोबराय म्हणतात, आता इथे थांबायचं कारण नाही. तुकोबांनी देवाला विनंती केली, देवा आता दिसो नये जना, आता दिसो नये जना, आता दिसो नये जना, आता दिसो नये जना, ऐसे करा नारायणा, ऐसे करा नारायणा, आता दिसो नये जना, आता दिसो नये जना, आता दिसो नये जना, ऐसे करा नारायणा. देवा आता मी इथे दिसतो, आता मृत्यू लोकामध्ये, आता इथे मी दिसायचं कारण नाही, जनतेला दिसायचं कारण नाही, आता मला घेऊन जा इथून. भगवंताला प्रार्थना केली महाराज. भगवंत म्हणतो, तुकोबराय का हो एवढ्या लवकर? नाही आता नको. तरी भगवंत येत नाही. मग तुकोबराय गरुडांना विनंती करतात, गरुडाचे पायी ठेवू वेळाडोही, वेगे पाठवा तू हरी, मददिना ते उद्धरी. गरुड महाराज म्हणतात, माझ्या हाती काय, देवानी आदेश दिला की मी येईल. मग तुकोबराय म्हणतात, पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो का कुळती लक्ष्मी माते, तू देवाचे पाय चेपतेस ना, माझ्या देवाला उठव आणि पाठव. पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो का, लक्ष्मी माता म्हणते, माझ्याही हाती काय बाबा, तू झोपलेला आहे, शेषशायी आहे. म्हणून तुकाराम महाराज शेषाला विनंती करतात, तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेश. अर्थात गरुडाला विनंती, लक्ष्मीला विनंती, माझ्या शेषाला विनंती. तुकोबरायांना आता आसच लागली. व कुठली आस लागली? आपल्या जिथून आलो तिथे जायची आस लागली महाराज. वैकुंठाहून आलो, आता वैकुंठाला. मग का हो तुम्ही म्हणाल तुकोबराय ते म्हणतात वैकुंठी, नामदेवराय तुकोबराय सर्व म्हणतात नको, वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश, अद्भुत हारस. वैकुंठात तर काही नाही म्हणतात.
मग तरी तुकोबाराया वैकुंठाला का जायचं म्हणतात, तुकोबाराया वैकुंठाला जायचं म्हणतात. याचा अर्थ असा आहे महाराज, इथलं कार्य संपलं, आता आपण आपल्या स्थळी गेलं पाहिजे म्हणून वैकुंठाला जायचं म्हणतात. आणि पुन्हा आणखी इथलं सांसारिक लोकांचं, प्रापंचिक लोकांमध्ये गुंतून यांची कटकट कटकट काय चमत्कारच करत राहायचे का यांच्यासाठी? कधी कळेल यांना सर्व? आता जे सांगायचं होतं ते मी यांना सांगितलं. भगवत प्राप्तीचा मार्ग यांना मी सांगितला. या मार्गाने लगावं. उगी त्यांची कटकट कटकट ऐकायची नाही. तुकोबाराया म्हणतात, कटकट सोसेना, कटकट सोसेना, कटकट सोसेना, आरोनिया पाहे वाट, कटकट सोसेना, कटकट सोसेना, कटकट सोसेना. आता इथे राहायचं नाही. अर्थात का हो तुकोबाराया? मग संसार सोडून द्यायचा का? तुकोबाराया म्हणतात, आम्हाला संसार आहेच कुठं हो. आमचा संसार हा ओळा संसार कधीच सोहळा झाला महाराज. तुकोबारायांच्या निर्याण प्रसंगातले सर्व अभंग आहेत जे आता मी आपल्यासमोर सांगतोय ना, ते निर्याण प्रकरणातले गूढ अभंग आहेत. तुकोबाराया म्हणतात, संसारामध्ये सर्व व्यसन आम्हाला असतील, पण या कीर्तनाने, भजनाने, नामस्मरणाने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषयी धुन सांडिले, विषयी धुन सांडिले. आता आम्ही सोळ झालो. आम्ही दास जरी असलो तरी आता मात्र आम्ही या दासत्व, आम्ही उदास झालो, दासापेक्षाही वर गेलो. अर्थात मानविता दास परिमी असे उदास, हाची निश्चय माझा. मानविता दास परिमी असे उदास. तुकोबारायांचं संपूर्ण लक्ष आता महाराज देवाकडे लागलं. कधी हा देव येईल, कधी मला घेऊन जाईल, विनवणी केली महाराज. शेवटी भगवंताच्या तुकोबारायांच्या विनंतीला देवाने त्या ठिकाणी, देवाला असं वाटलं तुकोबाराया विनंती करतात, आपण गेलं पाहिजे. म्हणून फाल्गुन शुद्ध दशमीलाच एकदा देव आले तुकोबांकडे. तुकोबाला म्हटलं, तुकोबाराया मी आलोय, जेवायला येतो तुमच्याकडे. अरे बापरे, दशमीच्या दिवशी? हो, दशमीच्या दिवशी. मग तुकोबारायांकडे देव आले महाराज. तुकोबाराया म्हणतात, माझ्या घरी पांडुरंग परमात्माला पाहुणे घराशी, आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी. तसं पाहता देहूला जर बघितलं ना आपण महाराज, दशमीपासून हा उत्सव चालू होतो. पाहुणे घराशी, आजी आले ऋषिकेशी. फाल्गुन शुद्ध दशमीला भगवान पांडुरंग परमात्मा तुकोबारायांच्या घरी आले. तुकोबाराया म्हणतात, देवा अरे तू विश्वाचा जनिता आहे रे, तुझं ऐश्वर संपन्न तू आहे. ऐका यशस्वी अवधार ज्ञान वैराग ऐश्वर हे सर्व तुझ्याजवळ आहे. आणि तू माझ्या घरी आला, काय देऊ तुला? काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर. काय उपचार करू तुला? बसायला काय देऊ? अरे माझी झोपडी आहे, तुटलेली आहे, जर्जर आहे. तुकोबाराया म्हणतात, देवा मी तुला बोलावलं रे, पण पाहुणे ज्या वेळेला घरात येतात महाराज, घरी येतात, पाहुण्यांची व्यवस्था करावी लागते की नाही? करावी लागते ना. गरीबातला गरीब जरी असला तरी पाहुणे आले तर त्याला पाहुणचार करण्याचा प्रयत्न करतो. आजकाल पाहुणे बंद झाले, बाहेरच्या बाहेरच आपण हॉटेलमध्ये जेवण घालून पाठवून देतो. तो भाग नाही राहिला. पण पूर्वीचा काळ पाहुणे आले की घर नीटनेटकं ठेवावं, घर साफसूफ असलं पाहिजे, जेवायला काहीतरी गोडधोड केल्या गेल्या पाहिजे, पाहुणचार केल्या गेल्या पाहिजे. इथे तुकोबारायांच्याकडे पाहुणे आले. कोण पाहुणे महाराज? पाहुणे म्हणजे जगाचा नायक, विश्वाचा जनिता, जगव्यापक जगदीश परमात्मा पाहुणे आले. तुकोबाराया म्हणतात, देवा तुम्ही माझ्या घरी आले, पण काय होतो? काय करू उपचार, काय उपचार करू? माझी झोपडी तुटलेली आहे. शेवटी जिजाऊ मातेला सांगितलं, जिजे आवले, अगं देव जेवायला आला ग. जिजाऊ म्हणते, हो बरोबर आहे, देव जेवायला आला ठीक आहे, पण आपल्या घरी खायला काहीच नाही ना, काय करू मी त्याला खायला? तुकोबाराया म्हणतात, काय करू नको असं नाही ग. अगं मुठभर कण्या घे ना, आपल्याकडे आहे ना ज्वारी भरट,
मुठभर कण्या घे आणि हंडीभर पाण्यात टाक. तुकोबारांनी तेच वर्णन केलं, जसंच्या तसं वर्णन अभंगामध्ये आहे. महाराज म्हणतात, दरदरीत पाण्या माझी रांधील्या कन्या, दरदरीत पाण्या माझी रांधील्या कन्या. नुसतं पाणीच आहे महाराज, आणि मुठभर कण्या टाकल्या. घरी मोडक्या बाजार, घरी बसायला सोफा सीट आहे का, खुर्ची आहे का, घरी बसायला मुळकी बाज आहे. घरी मोडक्या बाजार, वरी वाकळांच्या शेजार. कन्या देवानी खाल्ल्या. कशा खाल्ल्या आपल्याला माहिती आहे. विदुराच्या जशा कन्या खाल्ल्या त्याहीपेक्षा कन्या ह्या पातळ होत्या. पात्रावर वाढल्या तर देवाच्या 2 हातांनी कन्या खाता येत नव्हत्या. 4ही हातांनी देवानी कन्या खाल्ल्या. मुखशुद्धी म्हणून तुळशी दळ दिलं. दशमी त्या दिवशी भगवान येऊन गेले आणि सांगितलं, तुकोबा काळजी करू नका, आम्ही तुम्हाला वैकुंठाला घेऊन जाऊ. आणि भगवंतांनी रुक्मिणी मातेला सांगितलं, अगं ह्या तुकोबांना आपल्याला वैकुंठाला घेऊन यायचं आहे. रुक्मिणी माता म्हणतात, देवा बरोबर आहे, पण एक काम करा ना, असंच नाही आणायचं हो त्यांना, होळी होऊ द्या आणि तिथे आहे ना देहूला वैकुंठ नगरी तयार करा. जसं आपण माऊली ज्ञानोबारांच्या समाधीच्या वेळेस काय केलं होतं, इंद्राणीच्या तीरी पूर्ण वैकुंठ नगरी तयार केली, तशी वैकुंठ नगरी तयार करा. सर्व शुक सनकादिक व्यास, सर्व संत मंडळी, ऋषीमुनी, देव सर्वांना घेऊन आपण वैकुंठ तिथे जाऊ देहूला आणि तुकोबांचा सत्कार करून सोबत घेऊन येऊ. महाराज ठरलं. एकादशी त्या दिवशी पुन्हा आणखी सर्व देव इंद्रायणीच्या तटी आले आणि तुकोबांना गंमत अशी होती महाराज, हे सर्व पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता, अष्टनायिका, ऋषी मुनी सर्व देऊला आले, पण ते फक्त तुकोबांना दिसत होते, इतरांना दिसत नव्हते. इंद्रायणीच्या काठी मोठा मंडप घातला गेला, मोठ्या रावट्या घातल्या गेल्या. तुकोबांचं कीर्तन सुरू झालं. रोज कीर्तन. माझा पांडुरंग परमात्मा तुकोबाचं कीर्तन ऐकून नाचायला लागला, डोलायला लागला, आनंदायला लागला. आणि इतरही लोक त्या ठिकाणी, इतरही साधू संत सनकाधिक सर्व तुकोबांच्या कीर्तन भक्तीनं रंगून गेले. तुकोबाराय कीर्तन करायचे, तुकोबाराय कीर्तनामध्ये अभंग घ्यायचे. तुकोबाने एक अभंग घेतला. निर्जन काळाच्या यामध्ये अभंग येतात. तुकोबाराने एक दिवस अभंग घेतला कीर्तनामध्ये, गोठविन लाळ ब्रह्मज्ञाना हाती मुक्तात्मस्थिती सांडविन. गोठविन लाळ ब्रह्मज्ञाना हाती मुक्त आत्मस्थिती सांडविन. तुकोबाराय कीर्तनामध्ये दंग झाल्याने म्हणतात, अहो आम्हाला काही नाही, ब्रह्मस्थिती आत्मस्थिती काही नाही. गोठविन लाळ ब्रह्मज्ञानाती मुक्त आत्मस्थिती सांडविन. तीर्थ भ्रामकाशी आणि न कंटाळा, ब्रह्मभूत काया होतशी कीर्तनी. अरे आमची काया हा देह, आमचा देह राहिलाच नाही ना. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. भाग्य तरी ऋणी देव कैसा, देव कैसा. हे कायात ब्रह्मीभूत झाली आणि जिथे काया ब्रह्मीभूत होते तिथे सदैव वैकुंठ गमन होत नाही असं म्हणतात कसं महाराज. आणि म्हणून तीर्थ भ्रामकासी आणि न कंटाळा, कडू स्वर्गवास करण गोड, भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन तुकोबारांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलं, या कीर्तन भक्तीनं, या भजन भक्तीनं, या नामस्मरणाच्या भक्तीनं माझ्या समकालीन जे लोक आहेत ना ते मला म्हणतील की आम्ही तुकाराम महाराजांना बघितलं, आम्ही धन्य झालो. धन्य म्हणाविन इहलोकी देह, इहलोकी लोका धन्य म्हणाविन. इहलोकी लोका भाग्यामी तुमका देखिनी, भाग्यामी तुका देखील, भाग्याने आम्ही तुकोबारांचं दर्शन घेतलं असं लोक म्हणतील. कशामुळे? माझ्या कीर्तन भक्तीने. अहो तुकोबाराय त्यावेळेच्या समकालीन लोकांनी आपल्याला धन्य म्हटलंच असेल काय? अहो देवाने आपल्याला धन्य म्हटलं, लोकांनी तर म्हटलंच असेल. पण आज सांगू, त्यावेळेच्या लोकांनी म्हटलं असेल नसेल, पण आज तुकोबांची गाथा बघून, तुकोबांचं चरित्र बघून आम्ही तुकोबाराय आपल्याला धन्य काय म्हणतो, आपल्या चरणी लोळण घालतो. कारण आम्ही आमचा गाथा बघतो, आपण दिलेला गाथ्यातले शब्द धन्य आहे, त्यामुळं आपण धन्य आहात
ही नव्यानं आम्ही सांगायची जरूरत नाही. तुकोबाराय आपण जरी म्हटलं धन्यवा नवीन ये लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील लोक त्यावेळच्याही लोकांनी म्हटलं, देवानी म्हटलं आणि आज सुद्धा तुकोबाराय आपण धन्य आहात. निळोबाराय आम्हाला सांगतात ना, धन्य तुकोबा समर्थ. रामेश्वर भट्ट सांगतात धन्य तुकोबा समर्थ. जेने केला पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ. कीर्तनावर कीर्तन सुरू झाले महाराज. पौर्णिमेचा दिवस झाला, हुताशनी पौर्णिमा झाली. दुसरा दिवस प्रतिपदेचा आला. आता मात्र देव तुकोबारायांकडे गेले. तुकोबाराय एक काम करा, आज रात्रभर तुम्ही कीर्तन करा, 4 प्रहर कीर्तन करा. कारण अजूनही पोट भरलंच नाही का देवा? नाही ना. आता असं कीर्तन ऐकायला मिळणार नाही. बीजेच्या दिवशी माझे तुकोबाराय वैकुंठाला जातील, मग असं कीर्तन कोणी करणार नाही. कीर्तन करणारे भरपूर असतील, व नामस्मरण करणारे भरपूर असतील, पण देवाला आवडणारं कीर्तन जसं आपण म्हणतो ना, त्या महाराजांचं कीर्तन मला खूप आवडते, त्यांचं भजन मला खूप आवडते, नाही का? तसं देव म्हणतो तुकोबा तुम्ही आज रात्रभर कीर्तन करा आणि उद्या मी तुम्हाला घेऊन जातो. तुकोबाराय म्हणतात ठीक आहे देवा, काही हरकत नाही, मी रात्रभर कीर्तन करील. उद्या जायचं ना आपल्याला? हो उद्या जायचं. तुकोबाराय घरी गेले. आवलीला सांगतात, जिजेला सांगतात, जिजे वैकुंठाला चालते का ग? उद्या मी वैकुंठाला जाणार आहे. जिजाबाई म्हणतात अरे तुमचं नेहमीच आहे वैकुंठ, जा तुम्ही वैकुंठाला. काय आहे तिथे? म्हणे वैकुंठाधिपती पांडुरंग परमात्मा आहे ना, भगवान विष्णू. मग जिजाबाई म्हणते तो आहे तर मला यायचंच नाही, तुम्हीच जा कुठे जायचं तिथे. अर्थात तुकोबा नेहमी म्हणायचे मला वैकुंठाला जायचं, वैकुंठाला जायचं. ठरल्याप्रमाणे रात्रभर कीर्तन झालं महाराज. 4 प्रहर कीर्तन झालं. सकाळ झाली. सकाळी पुन्हा काकळा झाला आणि काकळा झाल्यानंतर पुन्हा आणखी तुकोबाराय कीर्तन करायला येणार. देव ऋषी मुनी संखादिक संत सर्व देहूच्या नगरीमध्ये जमा झाले आहे. आणि मग तुकोबाराय एक 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 करून आपल्या लोकांना सांगतात अहो आज वैकुंठाला जायचं आहे, मी माझ्या आज माहेराला जायचं आहे. कोणाकोणाला यायचं आहे त्यांनी चला बरं. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी. तुकोबाराय म्हणतात मी हा ये लोक सोडून जाणार आहे, आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संता हाती आला, निरोपया संता. संतांनी मला निरोप दिला. देव मला घ्यायला येणार आहे, देव मला घ्यायला आले आहेत. मी आता आपल्या माहेराला जाईल. आणि माहेरला जाताना सासूरवाशींची जी स्थिती होती महाराज, आनंदी होते, तसेच आनंदी तुकोबाराय झाले असतील ना. म्हणून तुकोबाराय म्हणतात आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. सुख दुःख माझे ऐकले कानी, कळवळा मनी करुणीचा. मला न्यायला येणार कोण? न्यायला कोण आलाय? तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे आता येईल न्यावया, तुका म्हणे आता येईल न्यावया. अंगे आपुलिया माय बाप. माझा माय बाप सखा असलेला पांडुरंग परमात्मा विष्णू भगवान विष्णू परमात्मा स्वतः मला घेऊन जाईल. तुका म्हणे आता येईल न्यावया, मला न्यावला येणार आहे. तेव्हा कोणाकोणाला यायचं असेल त्यांनी या बरं माझ्यासोबत या. तेव्हा देव आलेले आहेत. पहिले तरी देव आलेले आहेत. पहिलं आले हरी शंख चक्र शोभे करी किंवा शंख चक्र गदा पद्म. पहिलं आला पुरुषोत्तम. नाभी नाभी भक्त वेगी पावलो सख्या. देव आला आहे. देव म्हणतो तुकोबाराय मी आलो आहे, मी आलो आहे. चला बरं मी आलो आहे, चला आता आपल्याला जायचं आहे. कुठे जायचं आहे? वैकुंठाला जायचं आहे. मग तुकोबाराय सर्वांना विनंती करतात की बाबा रे मला आता जायचं आहे. पुन्हा निरोप पाठवला. जिजाऊ आवली मातेकडे निरोप गेला की तुकोबाराय म्हणतात वैकुंठाला जायचं आहे, चालता का तुम्ही? माझ्या आवली मातेने जिजाऊ मातेने सांगितलं अहो माझ्या पोटात 5 महिन्याचं बाळ आहे. तुकोबांना सांगा माझं जमणार नाही. म्हैस दुभती आहे, सांगा माझं जमणार नाही. इतरांनाही विचारलं. तुकोबा विचारतात का रे चालता का माझ्यासोबत वैकुंठाला चालता? कोणीही महाराज हो म्हणाला त्या नाही. शेवटी तुकोबाराय म्हणतात ठीक आहे, तुम्हाला यायचं नसेल ना तर मला निरोप द्या. सकाळी माझी बोळवण करा,
सकाळी माझी बोळवण करा, सकाळी माझी बोळवण करा, परतून घरा जावे तुम्ही. आता मला पाठवा, मी वैकुंठाला जातो आणि तुम्ही आपापल्या घरी जा. सकाळी माझी बोळवण करा, परतून घरा जावे तुम्ही. कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. काय आशीर्वाद आहे? कर्मधर्म, आपल्या कर्मानं आणि धर्मानं तुमचं कल्याण व्हावं. महाराज तुकोबाराय सर्वांना सांगतात मी वैकुंठाला जातो, वैकुंठाला जातो. भगवान पांडुरंग परमात्मा गरुडाचा फटकार झाला. भगवान पांडुरंग परमात्मा स्वतः विमान घेऊन आकाशामध्ये आलेत. रुक्मिणी माता आहे खाली, सर्व लोक खाली आहे, संकाधिक संत आहे महाराज. आणि तुकोबारांना विमान दिसते. कुणालाच विमान दिसत नाही, कुणाला देव दिसत नाही, फक्त तुकोबांची अवस्था लोकांना दिसते. लोकांना असं वाटतंय की तुकोबाराय आपलं नेहमीप्रमाणे कीर्तन करतात आहे. पण तुकोबांना वेद वैकुंठाचे लागले. तुकोबाराय म्हणतात वैकुंठ गमनाचा प्रसंग आहे महाराज. तुकोबाराय सर्वांना विनंती करतात की बाबा रे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकाळा सांगा मी विनंती माझी, सकाळा सांगा मी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. अर्थात तुकोबाराय म्हणतात हे बघा, कोणी यायला तयार नाही ना, मग भगवंताचं नामस्मरण करत जा. मी मात्र आता वैकुंठाला जातो, आता माझ्यावर कृपा असू द्या. उपस्थित असताना सर्वांना माझा नमस्कार आहे, आणि जे उपस्थित नाही त्यांनाही माझा नमस्कार सांगा, विनंती सांगा. सकाळा सांगावी विनंती माझी, वारा वेळ झाला उभा पांडुरंग. खूप वेळ झाला, माझा पांडुरंग परमात्मा उभा आहे, मला घ्यायला आलेला आहे. मला तो वैकुंठाला बोलवतो. वैकुंठा श्रीरंग बोलवितो, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. शेवटचा माझा काळ आहे, इथून पुढे मी दिसणार नाही. या देहाने मी ह्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करत होतो, देहूला राहत होतो, लोहगावला राहत होतो, तुम्हाला काही सांगत होतो, तुम्हाला शिकवत होतो, उपदेश करत होतो. इथून पुढे आता मी दिसणार नाही. माझा अंतकाळाला शेवटचा वेळ आला आहे. पण एक सांगू, या शेवटच्या वेळेला मला भगवान पांडुरंग परमात्मा पावला. अंतकाळी विठो आम्हाशी पावला, अंतकाळी विठो आम्हाशी पावला, अंतकाळी विठो आम्हाशी पावला. आम्हाला तो पावला महाराज. स्वतः विमान घेऊन आला. भगवंतानी हात दिला आणि विमानात बसले. तुकोबाराय वर्णन करतात, कुठी सहित झाला गुप्त तुका, कुठी सहित झाला गुप्त तुका. तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले. तुकोबाराय जगद्गुरु तुकाराम महाराज की. तुकोबारायांना विमान आलं, भगवंतानी हात दिला, वैकुंठाला निघून गेले. लोक मात्र माट्यासारखे एकमेकाकडे बघायला लागले. काय झालं, तुकोबा गेलेत कुठे? कारण कुडी सहित झाला गुप्त तुका, तुकोबाराय गुप्त झाले, म्हणजे वैकुंठाला गेले. लोक वाट बघतात, येतील आता येतील, मग येणार कुठे हो. तुकोबांनी सांगितले ना, आता न दिसू नाही, जनतेला दिसू नाही. असं झालं. जिजाऊला कळलं. जिजाऊ धावत आली, आक्रंदन करायला लागली, रडायला लागली. तुकोबारायांचे धाकटे बंधू कान्होबा महाराजांनी तर देवाशी भांडायलाच लागले. देवा काय लावलं रे तू हे? माझा भाऊ, ज्याने माझा सांभाळ केला, ज्याने मला भगवंताचं दर्शन करून दिलं, ज्याने मला परमार्थ मार्गाला लावलं, तो माझा भाऊ गेला. टाळकरी रडायला लागले. रामेश्वर शास्त्री होते, अनेक टाळकरी होते महाराज, सर्व रडायला लागले. उठायलाच तयार नाही कोणी. आणि नांदुरकी आपल्याला माहिती आहे कुठे वैकुंठ गमन कुठे झालं. तुकोबाराय देहूतल्या स्मशानाकडे निघाले. तिथे नांदुरकीचं वृक्ष होतं, तिथे विमान आलं आणि तिथून बसून गेले. आजही तिथं स्मशान आहे बाजूला देहूला. तेव्हा सर्व रडायला लागले. काय करायचं. शेवटी 2 दिवसांनी 3 दिवसांनी पंचमीच्या दिवशी तुकोबारायांचे टाळ आणि वाकळ खाली पडली. ती चिखलीला पडली, म्हणून त्याला टाळगाव चिखली असं म्हटलं जाते. हा इतिहास आहे. तेव्हा लोकांना कळलं आता तुकोबाराय येणार नाही. एकदा तुकोबाराय वैकुंठाला गेले, नंतर वापस आलेत की नाही याचा जर विचार केला तर तुकोबाराय बरेचदा वापस आले. आपल्याला माहिती आहे भागीरथी येलवडा गाव देहूजवळच आहे. तिथं मालोजी गाडेंना तुकोबारायांनी आपली मुलगी दिली. त्या मालोजी गाडे आणि आमची भागीरथीला कळलं 2-3 दिवसांनी की तुकोबाराय मला न सांगता निघून गेले. तुकोबाराय
वैकुंठाला गेले असं कळल्यावर भागीरथी रडायला लागली महाराज. भागीरथी म्हणे देवा, भागीरथी म्हणे देवा, बाबा गेले कुण्या गावा, बाबा गेले कुण्या गावा, बाबा गेले कुण्या गावा. भागीरथी रडायला लागली. भागीरथीसाठी तुकोबाराय आले महाराज. आपल्याला माहिती आहे, मला कथा लांबून सांगायची नाही. येलवडीला तुकोबाराय आले आणि भागीरथीला सांगतात, भागीरथी मी तुझ्याकडे जेवायला आलो ग. आणि जेवायला आले. जेवायला आल्यानंतर खीर करणार, शेवयाची खीर करायचं ठरलं. शेवया उकळल्या, दूध नाही. दूध आणायला भागीरथी गेली, दूध मिळालं नाही. तुकोबा म्हणतात, तू काळजी करू नको, मी आलो आहे ना, मी खाऊनच जाईल. आणि मग तुकोबाराय दूध आणायला गेले. समोरच असलेल्या महादेवाच्या मंदिराजवळ नंदीचं दूध तुकोबांनी काढलं महाराज. काय सांगू, आमचा भगवान श्रीकृष्ण बैलाचं दूध काढतो. कथा आहे भागवतामध्ये. इथे यांनी दगडाच्या बैलाचं दूध काढलं. अहो तुकोबाराय, तुम्ही देवापेक्षा श्रेष्ठ आहे, आम्हाला माहिती आहे, तुमचा पुरुषार्थ माहिती आहे. म्हणून तर आम्ही म्हणतो ना, धन्य तुकोबा समर्थ. रामेश्वर शास्त्रींनी म्हटलं, धन्य तुकोबा समर्थ. दूध काढलं, खीर. आजही येलवडीला पंचमीच्या दिवशी खिरीचं जेवण होते. जवळ आहे बघा देहूपासून येलवडी. एखाद्या वेळेस जाता आलं तर नक्की जा, भागीरथी मातेचं दर्शन घ्या. तुकोबाराय भागीरथी मातेसाठी आले. तुकोबाराय संताजी जगनाळेसाठी आले. संताजी जगनाळे तुकोबाचा जवळचा मित्र. यांचं असं ठरलं होतं महाराज, मी अगोदर गेलो तर मुठमाती तू मला द्यायची, तू अगोदर गेला तर मुठमाती मी तुला देईल. इके तुकोबाराय अगोदर गेले. तुकोबांना मुठमाती द्यायचं कारण पडलं नाही, कारण ते सदैह गेले. तिकडे संताजी जगनाळेचं मरण झालं. संताजी जगनाळेला समाधी दिली. माती देत असताना माती दिली की संताजी जगनाळेची मुंडी वर यायची, तोंड वर यायचं, पुन्हा माती टाकायची, पुन्हा वर यायचं. काय करावं कळत नव्हतं. शेवटी तुकोबाराय रात्री आले आणि एक मूठ माती टाकली संताजी जगनाळे. त्या ठिकाणी त्यांना मूठ माती दिल्या गेली, समाधी दिल्या गेली. तुकोबाराय संताजी जगनाळेसाठी आले. आणि त्याहीपेक्षा सर्वात तुम्हाला माहिती असलेला किस्सा आहे, निळोबारायांनी तुकोबारायांना बघितलं नव्हतं, पण तुकोबारायांची कीर्ती ऐकली होती. नारायण महाराज तुकोबारायांचे धाकटे पुत्र, त्यांच्या मुखातून कीर्ती ऐकली. आणि मग तुकोबारायांना असं वाटलं की आता काय करायचं. तुकोबाराय तर की निघून गेले. मग निळोबाराय म्हणतात, तुकोबाराय मला भेटतील का. अरे म्हणे, अनेकांना भेटले ना, भागीरथीसाठी आले, संतांजीसाठी आले, मग माझ्यासाठी येणार नाहीत का. निळोबानी धावा केला. 42 दिवस निळोबानी अन्न त्याग केला महाराज. अन्न पाणी सोडलं. शेवटी भगवान पांडुरंग परमात्मा निळोबारायजवळ आले आणि निळोबारायांना म्हणतात, निळोबाराय मी आलो आहे. निळोबाराय म्हणतात, देवा तुला कोणी बोलावलं रे. येथे तुझं देवा बोलावली, कोणी प्रार्थीला वाचून आला कसा, तुला बोलावल्याशिवाय आला कसा. अरे तू बोलावल्यावर जात ना, कुठेही जातो का. देव म्हणतात, अहो निळोबाराय 42 दिवस तुम्ही अन्न नाही घेतलं म्हणून मी आलो. तू निळोबाराय म्हणतात, देवा मी तुमच्यासाठी बसलो नाही, मी माझ्या तुकोबासाठी बघितलं. विठोबाला वापस पाठवलं, तुकोबाला पाठवा सांगितलं. अहो विठोबा आणि तुकोबा एकच ना हो. तुकोबाराय आलेत महाराज. विठोबाने तुकोबांना पाठवलं. तुकोबा आले. निळोबांना विना दिला. निळोबांना दर्शन झालं तुकाराम महाराजाचं. तोच विना वारकरी संप्रदायात आजही तुमच्या आमच्या गळ्यात जो विना आहे तो तुकोबांनी निळोबांना दिला. निळोबांनी मल्लप्पा वास्करांना दिला. मल्लप्पा वास्कराच्या फडाचे आजही फडकरी आहेत महाराज. सर्वत्र आपला तोच विना आहे. तुम्हाला सांगू, तुकोबाराय वैकुंठाला गेले. सदैह वैकुंठाला गेले. त्यात आमच्या मनामध्ये ती मात्र शंका नाही. ज्यांना शंका असेल त्यांनी शंका घ्यावं, पण आम्हाला सांगण्याचा काही प्रयत्न करू नये. आमच्या संतांवर विश्वास आहे, आमचा ग्रंथांवर विश्वास आहे. आणि त्यांनी सांगितलं तुकोबा वैकुंठाला गेले. आम्हीही मानतो तुकोबा वैकुंठाला गेले. आणि तुकोबांची गाथा तुकोबांच्या रूपानं आजही आमच्याजवळ आहे. आम्ही गाथेवरती माथा ठेवू आणि तुकोबाचं ध्यान करू. तुकोबांच्या वैकुंठ गमनाच्या निमित्तानं 375व्या वैकुंठ गमनाच्या निमित्तानं सर्व तुकाराम महाराज भक्तांना, वारकऱ्यांना त्यांच्या चरणी नमन करतो, दंडवत करतो. आणि आपली गेल्या 8 दिवसाची ही चिंतन सेवा श्री तुकाराम महाराज चरित्र
श्री तुकोबाराय चरित्र ही चिंतन सेवा 8 भागाची चिंतन सेवा तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो, आपल्या वारकऱ्यांच्या चरणी समर्पित करतो। तुकोबारायांना एकच प्रार्थना करूया की आमच्या हातून अशीच आपली सेवा घडू देत। ज्यांनी गेले 8 दिवस चिंतन ऐकलं किंवा काही भाग ऐकले, काही भाग ऐकले नाही, ती भाग आपण ऐका। ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा। तुकोबारायांचं चरित्र गोड आहे महाराज। संतांचं चरित्र गोडच असते, संतांचं चरित्र हे अमृतमय असते, संतांचं चरित्र हे अमृत वचन असतात। म्हणूनच आपलं संतांची अमृत वचने या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी नेहमी आपल्या समोर येत असतो, एक विषय घेऊन, एकेका विषयाचं चिंतन घेऊन। आज तुकोबारायांच्या चरित्राचं चिंतन संपवत असताना पुन्हा शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा षष्टीचा उत्सव आहे। 20 तारखेला श्री एकनाथ षष्टी आहे। आपण त्या अगोदर 2-3 दिवस एकनाथ महाराजांच्या चरित्राला घेऊन आपल्या समोर येणार आहोत। तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी। एकदा तुकोबारायांचं भजन करू, आपल्या सर्वांच्या चरणावर लीन होतो, नम्र होतो, नमन करतो। एकदा भजन करा। तुकाराम 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 कुंडलीकर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय हो।